नाशिकसह राज्यभरामधल्या द्राक्ष बागांच्या संख्येमध्ये घट व्हायला सुरुवात झाली आहे। नोटबंदीपासून विविध कारणांनी द्राक्ष बागांना फटका बसायला सुरुवात झाली होती। उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय, त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नाहीये आणि त्यामुळे आसमानी सुलतानी संकटांचा सामना करता करता खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली आहे। मागील 5 वर्षांमध्ये साधारणपणे 50,000 एकर क्षेत्रावरच्या द्राक्ष बागा या नष्ट झाल्यात। राज्यामध्ये 4 ते 4.5 लाख एकरावरती द्राक्ष बागा आहेत, त्यामधून जवळपास 3 ते 3.5 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते। मात्र निर्यातीचं धोरण, जीएसटी सारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, हमीभाव नसणं, अवकाळी पाऊस, गारपीट अशा एका पाठोपाठ एक येणाऱ्या संकटांच्या मालिकांमुळे द्राक्ष बागांच्या संख्येमध्ये घट होती आहे। नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे या सगळ्या भागामधल्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सरकारनं वेळीच लक्ष घालावं अशीही मागणी होती आहे। या संदर्भात द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। शेतकऱ्याकडे जर 4 एकर बाग असेल, त्याने जर 4 प्लॉट केले आणि 2 एकर त्याचे जर पावसामध्ये घड जिरण्यात घडकुजीत गेले, राहिलेलं 2 एकर राहिलं त्याला, फक्त त्या 2 एकरात उत्पादन जे मिळतं ना, ते अगोदरचे 2 एकर फेल गेलेल्या बागेला त्याला खर्च करावा लागतो। त्याचा एकरी उत्पादन खर्च हा किलोला 25 रुपये, म्हणजे 2.5 ते 3 लाखापर्यंत त्याचा 1 एकराचा उत्पादन खर्च आहे। आणि मग त्याच्यावरती जे काही पैसे मिळाले, समजा आता त्याला 25 रुपये किलो जर भाव मिळाला, 30 रुपये मिळालं, तर त्याला काय मिळतं? काहीच मिळत नाही। त्याला भाव कुठेतरी तुम्ही 70, 80 किंवा 100 रुपयाच्या दरम्यान गेला तरच त्याचा तो नफा होऊ शकतो, नाही तर अन्यथा 2 एकरमध्ये पैसे मिळतात आणि 4 एकरवाल्याला 2 एकरमध्ये मिळत नाही। तो खर्च तिथंच जिरला जातो आणि शेतकरी त्याच्यामुळे कर्जाच्या डोंगरामध्ये तो अडकत चाललेला आहे। तर नाशिक जिल्हा आणि धाराशिव इथली द्राक्ष बागांची नेमकी स्थिती काय आहे आपण बघूयात। तर 25 एकर द्राक्ष बागेवरती कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे। धाराशिवच्या कौडगावामध्ये आणि नाशिकमध्ये सुद्धा द्राक्ष बागांवरती संकट ओढावलंय। नाशिक जिल्ह्याची ओळख ही राज्याची ग्रेप्स कॅपिटल अशी, मात्र आज नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागात द्राक्षांच्या बागा उजाड झालेल्या आहेत। एबीपी माझाने या भागाचा आढावा घेतला आणि त्यावेळेला हे भीषण वास्तव समोर आलंय। अनेक बागांमध्ये काँग्रेस गवत वाढलंय, वेलींसाठीचे अँगल, तारा सुद्धा गंजून गेल्यात। द्राक्ष बागांचा खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी आता टोमॅटोसह इतर पिकांकडे वळू लागलाय। मात्र त्यातही अपयशच पदरी पडतंय। शेतजमिनी कोणी बिल्डरला विकतंय, तर कोणी मंगल कार्यालय आणि लॉन्स तयार करतंय, तर कोणी हॉटेल व्यवसाय सुरू करतंय। उत्पन्नाचा पर्यायी मार्ग सध्या शोधला जातोय। वातावरणात सतत होणारे बदल आणि त्यामुळे त्याचबरोबर एक्सपोर्टमध्ये दरवर्षी येणाऱ्या नवीन अडचणी, त्याचबरोबर आपले जे भांडवली खर्च आहे, वाढते खर्च आणि कर्जाचं प्रमाण हे वारंवार वाढत चाललंय। त्यामुळे द्राक्ष तोडीकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आता वाढू लागला आहे। लोकांना वाटतंय की दुसरा क्रॉप घ्यावा, एक क्रॉप घेण्याचा पण प्रयत्न केला आहे, पण तरी पण असं वातावरणात पाहिजे तसे बदलामुळे प्रॉब्लेम येत आहे। कंटिन्युअस आता 4 ते 5 लाखाचं दरवर्षी नुकसान होते। कसं काय? आता काही क्रॉपच नाही आणि कर्जाचं वाढतं व्याजाचं प्रमाण आणि वारंवार कर्जाची जी पत आहे हळूहळू बँकेत पण घसरत चालली आणि त्यामुळे आता तो पर्याय राहिलेला नाही बाग काढल्याशिवाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।